राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। ऋषभ शेट्टी यांनी याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे। कथा कल्पनेवर आधारित सापळा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि सापळा हा थरारपट निखिल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे। महाराष्ट्रात 26 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल। अभिनेत्री सोनम कपूरने 20 किलो वजन कमी केलंय। अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे। नुकतीच ती अनिल कपूरनं आपल्या घरी गीतकार जावेद अख्तर यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पार्टीवेळी दिसून आली। बॅकलेस ब्लाऊजमुळे झालेल्या वादावर स्पृहा जोशीनं स्पष्ट मत मांडलंय। एका पद्धतीची भूमिका जर कोणी करत असेल तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे असं अजिबात नाही असं स्पृहा जोशी यांनी म्हटलंय। अॅनिमलसारखा चित्रपट पुन्हा करणार नाही असं वक्तव्य अभिनेत्री तापसी पन्नू हिनं केलेलं आहे। मी कट्टर विचारांची नाही, पण या चित्रपटाची तुलना हॉलिवूडशी करू नका असंही तिनं म्हटलंय। अभिनेते उपेंद्र लिमये मडगाव एक्सप्रेस चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत। हा चित्रपट 22 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। लिमये यांनी एका नव्या सिनेमाची पहिली झलक इंस्टाग्रामवर शेअर सुद्धा केली आहे।